मुंबई महापालिकेमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी महायुती सोबत असणार आहे। राष्ट्रवादी आणि पवारांचे एकमेव नगरसेवक हे महायुती सोबत आता असणार आहेत। पवारांचे एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याचं कळत आहे। मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीने शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याची माहिती सध्या समोर येते। त्यामुळे मुंबईत दोन्ही राष्ट्रवादी शिंदेंना पाठिंबा देण्यासाठी एकत्र या ठिकाणी आल्याची माहिती सध्या समोर येते। फार मोठ्या राज्यावर, महाराष्ट्रावर आणि खास करून पवार परिवारावर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परिवारावर फार मोठे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। आणि या परिस्थितीमध्ये पवार साहेबांशी आता बोलणं मला योग्य वाटणार नाही। पण मी पवार साहेबांनी मला यावेळेला सांगितलेलं आहे की मी तुझ्या शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी येणार आहे आणि त्याच वेळेला निमंत्रण ज्या वेळेला मी द्यायला जाणार त्यावेळेला मी पवार साहेबांच्या कानावर शब्द घालणार। शिवजयंतीच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे पण येणार अशी पण चर्चा आहे। जी, एकनाथ शिंदे साहेबांना मी त्यावेळेला त्यांना बोललो तर त्यावेळेला बोलले की मी नक्कीच तुझ्याकडे तुझ्या कार्यक्रमामध्ये येणार, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महोत्सव गेल्या मी 25 वर्षापासून मी करतोय आणि 25 वर्षामध्ये वेगवेगळ्या पक्षाची लोक या कार्यक्रमामध्ये येतात। मी त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 2007ला नगरसेवक होतो आणि त्यावेळेला 2000ला मी सुरुवात केलेली, त्यावेळेला पण वेगवेगळ्या पक्षाची सर्व लोक माझ्या ह्या शिवजयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाला येतात। पण असं काय होतं की तुम्हाला पाठिंबा देण्याची गरज पडली? काय विजन आहे, काय करायचे कुरारमध्ये? नाही, मला विजन मी तुम्हाला सांगतो की कुरार भाग हा स्लमने व्यापलेला माझा कुरार विलेज आहे आणि कुरार विलेजमध्ये मला जर तिसरी वेळ मला लोकांनी निवडून दिलं असेल तर नक्कीच लोकांच्या अपेक्षा माझ्याकडून आहेत। मी 2017ला मला थोड्या मताने माझा पराभव झालेला होता, पण 2017 नंतर तीच लोकांना घेऊन मी माझा तोच पक्ष, तोच नेता, तोच झेंडा घेऊन मी लोकांच्या समोर गेलेला आहे आणि लोकांनी मला निवडून दिलं। याच्या पाठीमागचा अर्थ की माझ्याकडे ट्रॅफिकची समस्या फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे, माझ्याकडे स्लम डेव्हलपमेंटचा विषय फार मोठामध्ये आहे, रिडेव्हलपमेंटचा विषय फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे, माझ्या विभागामध्ये नशेचा प्रकार हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि कुरार गावाच्या जे DP प्लॅनमध्ये जे रस्ते खोलायचे आहेत ते जोपर्यंत डेव्हलपमेंट होणार नाही तोपर्यंत रोड खोलणार नाहीत आणि